नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज गुढीपाडवा आहे, आम्ही गावाकडे आलेलो आहोत. मी मागच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केला आणि हा ब्लॉग तुमच्यासोबत थोडा लेट येईल, कारण की काही कारणास्तव तो मी एडिट वगैरे करू शकले नाही आणि पोस्ट पण नाही झाला. तर बघा, इथे ते मस्त अशा घुगऱ्या शिजवायला टाकल्या होत्या सकाळी सकाळी. आणि ह्यावेळेस अमावस्या असल्यामुळे गुढीपाडव्याला पूजा करायला शेतात जायला थोडा लेट होता, कारण की मुहूर्त नव्हता. आणि आता गावाकडे सकाळीच पूजा वगैरे करायला शेतात जातात. 5 वाजताच जातात. दिवस उजायचा आत पूजा करायला जातात सगळेजण. पण ह्यावेळेस थोडा लेट झाला, कारण की मुहूर्त नव्हता. तर बघा, सकाळची माझी सगळे कामं झाली, पूजा वगैरे झाली, कारण की शेतात जायच्या अगोदर घरचं सगळं आवरलं पाहिजे, पूजा वगैरे सगळी झालेली असावी. आणि मग सगळं झालं, ते घरचे लोक पूजा वगैरे करायला गेले शेतात. आणि तोपर्यंत मी इथं माझं जे काही पूजा वगैरे आहे ते घरची सगळी झाली. हळदीचं लेपन करून झालं आणि घुगऱ्या पण शिजवायला ठेवला. चुलीवर मस्त अशा घुगऱ्या शिजवायला ठेवल्या होत्या. तोपर्यंत म्हटलं मी बाकीचं सगळं माझं जे काय पोथी वगैरे आहे ते वाचून घेते, म्हणून मग इथे ते करायला घेतली. ओ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. मोठी जी काय सगळी कामं करून झाली आणि नंतर म्हटलं इथं चटणी बनवायला गेलं. बघा किती छोटे छोटे आंबे आहे, मस्त छान. त्या आंब्याला कट करून घेतले आणि मस्त त्याच्यात सांबार, मिरची, लसूण, जिरं वगैरे सगळं टाकून घेतलं आणि मिक्सरला मस्त असं बारीक फिरवून घेतलं, कारण घुगऱ्याबरोबर तिखट आणि आंबट असं छान मस्त लागतात. आणि मी आवर्जून घुगऱ्या राहिला की मी आंब्याची चटणी आवर्जून करत असते. आणि घुगरीचं महत्त्व हे गुढीपाडव्याच्या दिवशी काही वेगळंच असते. तर काय असते ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कोणाला माहीत असेल तर. तेवढ्यात सगळं झालं होतं आणि अद्वैचे आप्पाजी आणि त्याचे बाबा इथे मस्त शेतातून पूजा करून आले होते. नंतर त्यांच्या आल्यावर पाय वगैरे धुतले आणि अक्षता लावून त्यांना ओवाळून घेतलं. आता आमच्याकडे इथं बैल नसल्यामुळे आमची अशा पद्धतीने साजवणी झाली, म्हणजे कुऱ्हाड वगैरे नेऊन. तर बघा, गावाकडचं वातावरण की त्या सगळीकडे छान मस्त असं वातावरण खूप छान प्रसन्न वाटते. सणावाराच्या दिवशी तर खूप छान वाटते. ते सगळं झालं आणि नंतर मी ते गुढी उभारण्याच्या तयारीला सुरुवात केली, कारण की त्याचा पण मुहूर्त 10:30पर्यंत होता. म्हणून म्हटलं की ते लवकर आपली तयारी करून घ्यावी. जे काय हार वगैरे करायचं आहे आणि तोरण वगैरे काय ते दरवाजाला लावायचं होतं, ते पण त्याच्या अद्वैच्या बाबांनी पूर्ण इथे काम सांभाळून घेतलं. त्यांनी मस्त छान तोरण बनवलं होतं आणि इथे लावलं होतं दरवाजाला. नंतर म्हटलं आपण जे काही गुढी उभारायची तयारी आहे बेसिकली ती पण इथे करून घेते. म्हणजे लिंबाचे डहाळे, गडीसाखर, हार, आपले आंब्याचे डहाळे वगैरे सगळे इथे पाहिजे होते. ते सगळं जवळजवळ काढून ठेवलं, कारण की लवकर जास्त सोपं जाते. आणि गावाकडची मजा ही कोणत्याही सणाची असो, गावाकडची मजा ही काही वेगळीच असते. आपण दरवर्षी गुढीपाडव्याला घराबाहेर गुढी उभारत असतो, पण कधी विचार केला आहे का गुढी उभारण्यामागचं खरं गुपित काय आहे? की फक्त परंपरा आहे का, की यामागे काही दडलेलं आहे एखादे मोठं आध्यात्मिक रहस्य? गुढीचं खरं महत्त्व एक विजयाचं प्रतीक. पुराणानुसार जेव्हा भगवान श्रीराम 14 वर्षाचा वनवास संपून अयोध्येला परतले, तेव्हा लोकांनी आनंदाने विजयध्वज उभारले. तोच विजयध्वज म्हणजे आजची गुढी. गुढी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय, अंधकार प्रकाशाचा विजय, नकारात्मकता सकारात्मकतेचा विजय. 2 ब्रह्मध्वज, सृष्टीच्या सुरुवातीचे प्रतीक. गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हटलं जाते. मान्यता अशी आहे की याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती सुरू केली, म्हणून गुढीपाडवा हा हिंदू वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. ही गुढी म्हणजे नवीन वर्ष, नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे. 3 नकारात्मक शक्तीपासून संरक्षण. पूर्वी लोकांचा विश्वास होता की घराच्या प्रवेशद्वारावर गुढी उभारल्याने वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही. वरील कडुलिंब, साखरेची गाठी आणि फुलं यांच्या मागेही आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेची शास्त्र दडले आहे. कडुलिंब म्हणजे आरोग्य, साखर म्हणजे गोडवा आणि रेशमी वस्त्र म्हणजे समृद्धी. 4 खऱ्या अर्थाने गुढी म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. बघा, आता आमची गुढीपाडव्याची तयारी सगळी झाली होती. अद्वैच्या आजीने आणि बाबाने मला खूप जास्त गुढी उभारण्यात मदत केली आणि आम्ही मस्त इथे बाहेर येऊन वगैरे गुढीची पूजा वगैरे केली. की आमचे सगळे परिवारातले लोक वगैरे आले होते. सगळ्यांनी छान गुढीची पूजा केली आणि आम्ही मस्त अशी छान आमची गुढी घरावर चढवली. बघा किती मस्त छान सगळीकडे कामं चालू होते सगळ्यांचे. आणि आमच्या इकडे घुगऱ्या पण शिजल्या होत्या. मस्त घुगऱ्याला तडका दिला.
छान फोडणी घातल्या, कारण की त्याची चव खूप जास्त लागते फोडणी घातल्यावर. मस्त कांदे, तिखट, मीठ टाकून फोडणी घातला आणि लगेच इकडे पुरण पण शिजवायला घेतलं. म्हणजे आपलं बाकीतलं घरातलं सगळं होतपर्यंत इकडे आपलं पुरण नैवेद्यासाठी गुढीला रेडी असेल. आणि आमच्याकडे गुढीपाडव्याला पुरणच करतात, सगळीकडे पुरण करतात. तर तुमच्याकडे काही करत असेल तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघा किती छान मुहूर्त आहे आज, गुढीपाडव्याचा मुहूर्त सगळ्यात चांगला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुहूर्त असतो आज. तर बघा या मुहूर्तावर आमच्या तुरी पण इथे विकायला गेल्या होत्या. त्यांचा कॉल आला होता समोरून की तुम्ही तुमच्या तुरी घेऊन या, तुमचा नंबर लागला. बघा एवढा छान मुहूर्तावर आमच्या आज तुरी पण विकायला नेल्या होत्या. खूप जास्त आनंद झाला, कारण की सगळ्या गोष्टी चांगल्या मुहूर्तावर होत असेल तर सगळंच चांगलं होणार. म्हणून मग इकडे दुपारी थोडा आराम केला आणि लगेच इकडे स्वयंपाकाला लागले, कारण की आपल्याला इथे गुढीला नैवेद्य वगैरे दाखवायचा होता. म्हणून इथे भरडा वगैरे करायला घेतला. कढी झाली होती एक साईडनी, दोन्ही कामे लगेच एक साईडनी पटपट करून घ्यायला घेतले. इकडे एक साईड भरडा केला, कढी केली आणि नंतर इथे ते जुनी होतपर्यंत इकडे मस्त म्हटलं इकडे भाजीची तयारी करून घ्या. म्हणजे भाजीसाठी आलूवांग्याची भाजी होती, कारण की आमच्याकडे पूर्ण असल्यामुळे भाजी कोणी जास्त खात नाही, थोड्याफार प्रमाणात भाजी करावं लागते तोंडी लावायला. म्हणून इथले भाजीची पण तयारी सगळं छान मस्त कट करून घेतलं आणि लवकर भाजी पण इथे फोडणी घातली. पुरणासोबत आमच्या घरी सगळ्यात जास्त पुरण आवडते, म्हणून पुरणासोबत इथं काही नाही केलं तरी जमून जाईल. इथे मस्त पुरणासाठी इथे कणिक वगैरे मळून ठेवली आणि चहाचा टाईम झाला होता. सगळ्यांना मस्त असा चहा पण करून दिला, कारण की बाकीचे घरातले सगळे कामं वगैरे करायला घ्यायचे होते. आणि एक साईड सासूबाई मस्त पुरण करत आहे तिकडे चुलीवर, आणि म्हटलं चहा वगैरे करून घेते. सगळं नैवेद्य वगैरे दाखवलं आणि संध्याकाळी मस्त छान अशी आरती करून घेतली. ही आमच्या घरची नवीन सुनबाई आहे, तिच्याच हाताने आरती करून घेतली. चला तर मग व्हिडिओ मी इथेच एंड करताय. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कमेंट नक्की करा.